हाय हॅलो नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आजचा व्हिडिओ हा खरंच खूप स्पेशल आहे, कारण की स्पेशल आहे म्हणजे आज पूर्ण दिवस मी आराम केला म्हणजे असं की कामं आवरून मी ह्यांचा जो आहे स्पेस मला जो मिळाला, जो त्यांना सोडण्याचा आणण्याचा स्कूलचा म्हणा, तर त्यांना सुट्टी असल्यामुळे मला आज फ्री टाइम मिळाला आणि त्याच्यामुळे मी तेवढ्या वेळामध्ये आराम करून घेतलाय। आज आहे दहीहंडी आणि दहीहंडी आहे काय झालंय तर त्याच्यामुळे स्कूलला सुट्टी आहे पण कामाला सुट्टी नसते। कोणता पण वार असू दे त्या वारी लेडीजला कोणत्या सुट्टी नसते। 15 ऑगस्टचा व्हिडिओ जर मला असं खूप लोकांनी असं विचारलं की तुम्ही इतर व्हिडिओ बनवले पण 15 ऑगस्टचा व्हिडिओ नाही बनवला, तर 15 ऑगस्टचा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण माझं असं होतं की गेल्या वर्षी पण मी 15 ऑगस्टचा व्हिडिओ बनवला होता की माणूस आपण सर्वच म्हणतो भारत देश स्वतंत्र झाला खरी गोष्ट आहे, पण जो म्हणतात ना मोकळा श्वास जो घ्यायला मिळाला तो तसा श्वास असा लेडीजला नाही मिळते घ्यायला। जोपर्यंत तसा श्वास नाही घ्यायला मिळते तोपर्यंत मला असं वाटत नाही की सर्वच जण स्वतंत्र झाले। आणि त्याच्यामुळे थोडंसं माइंड माझं नर्वस होतं आणि त्याच्यामुळे मी काही म्हणजे मला इच्छा नाही झाली की मी काहीतरी ब्लॉग टाकेन किंवा मी ब्लॉग बनवेन असं। तर तो राहिला साईडला विषय माझा ब्लॉग न बनवण्याचा। आणि दुसरा असं की आज आहे गोकुळाष्टमी दहीहंडी, तर स्पेशल असं आमच्या इथे बागेश्वरमध्ये तर काही आज दहीहंडीचं मला काय वातावरण दिसलं नाही। आणि वातावरण म्हणजे इतका पाऊसच इतका आहे ना की जेणेकरून काही खाली जाऊन दुसरीकडे जरी दहीहंडी बघायची म्हटली तरी नको असं झालं, कारण की पूर्ण पाऊस आणि वातावरण सगळं पावसाचं। आणि मला कसं पावसामुळे नाही सहज शक्य नाही झालं जाणं की दुसरीकडे दहीहंडी मी बघेन आणि बघायला तरी जाईन, फोडायची तर लांबची गोष्ट पण बघायला जाईन असं मला नाही मिळालं। आणि खूप जास्ती पाऊस आहे म्हटलं आजचा दिवस तर खूप मी असा आरामात घालवलाय। तर म्हटलं काहीतरी मुलींना थंडी म्हणजे थंडीचा म्हणते मी असं की इथे खारघरमध्ये खूप जास्ती थंडी आणि खूप थंड हवा आहे। जी थंडी मला सोसत नाही ती थंडी, त्या थंडीमध्ये मी येऊन राहिली। तर माझा तो चेहरा आहे सगळं पूर्ण या पावसामुळे आणि म्हणजे थंडीमुळे हे झाले पूर्ण सगळ्या घरामध्ये मी कपडे वगैरे हे केले। बाहेर तर बापरे खूप जास्ती मी कपडे हे केलेत, कपडे कालपासून धुते पण कपडे अजून सुकलेले नाहीयेत। तर इथलं वातावरण बघा कसं। खरं तर पक्ष्यांना पण आज मला खायला टाकायला नाही मिळाले पावसामुळे। म्हटलं तर पूर्ण दारामध्ये पूर्ण पाणी आले आणि कपडे तर माझे कालपासून वाळतात ते। मित्रांना वाटते मी खायला आज नाही घातलेलं तर ते खायला येतं ते कबूतर। टाकू काय रे तुम्हाला? असं झालं की मुलींना वाटते की काहीतरी पाऊस पडते गरमागरम काहीतरी खायला पाहिजे, म्हणून मी आता थोडीशी वेगळी अशी रेसिपी बनवणार आहे। वेगळी म्हणण्यापेक्षा खूप वेगळी अशी बनवणार आहे की साधी सिंपल। माझ्या तर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की साध्या सिंपल जे आपल्याकडे सहज मिळतं अशाच गोष्टीतनंच मी बनवत असते ज्या रेसिपी बनवते त्या। तर आज मी बनवणार आहे, सर्वांनी ऐकलं असेल की माझ्या लक्षात नाही मी काय बनवणार आहे चकुली पहिले मी काय बनवणार आहे सांग ना मी काय बनवणार आहे। मी बनवणार आहे हा चिली पोटॅटो बनवणार आहे। हा तर सर्वांनी हे खूप मला हसायला येते की मी कशी विसरते की मी काय बनवणार आहे। सगळी रेसिपी माझ्या माइंडमध्ये आहे मी काय करणार आहे, पण काय बनवणार आहे हे मी विसरून गेले। आणि सर्वांनी असे चायनीज आयटम खूपसे खाल्लेत आणि खूप लोकांना चायनीज आयटम आवडतात। मला जास्तीत जास्त चायनीज आयटम नाही आवडत, त्याच्यामुळे म्हटलं आपलं जे म्हणजे साधं सिंपल मी पोटॅटो चिली बनवणार आहे। तर बघूयात मी कसं बनवणार आहे, साध्या सिंपल पद्धतीने बनवणार आहे। आपण जशी नॉर्मल बटाटे आहेत, मराठीमध्ये मराठी शब्द जास्तीत जास्त आचरणात नाही वापरले गेले पाहिजेत, कारण की महाराष्ट्रीयन लोकांना जास्तीत जास्त रेसिपी पोचल्या पाहिजेत आणि बाहेरच्या लोकांनी बघितलं नाही असं नाही म्हणते, पण सर्वांना समजली पाहिजे, त्याच्यामुळे पोटॅटो चिली मी असा शब्द वापरला।
कारण की जास्तीत जास्त मराठीच भाषा सगळ्यांना येते. जरी आपण म्हणतो इथे ही लोक राहतात, ती लोक राहतात, पण मराठी भाषा अशी आहे की कोणाला नाही येत असं शक्य नाही. महाराष्ट्रामध्ये राहतात म्हणजे मराठी येणं हे अशक्य गोष्ट नाही आहे. त्याच्यामुळे मी मराठीमध्ये जास्तीत जास्त हे करत असते. जर आपण महाराष्ट्रीयन आहोत तर मराठी भाषा आलीच पाहिजे. तर चला बघूयात पोटॅटो चिली मी कशी बनवते. हे जे मी बनवणार आहे तर बनवण्यासाठी अंतराने मला बटाटे कापून दिलेत, पण त्याच्यासाठी 2 बोटं कापून घेतली. हे ऐकलीस का? 2 बोटं कापून घेतलीत आणि त्या 2 बोटं कापलेले त्यांना 2 बँडेज लावलेले. तर आता त्यासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा अंतराने मला कापून दिलेले आहेत, जे मी पाण्यात घालून बटाटे ठेवलेले आहेत. अंतराने हे बटाटे मला साली काढून बटाटे कापून दिलेले आहेत आणि ह्याच्यासाठी मी बोलले की 2 बोटं कापून घेतलीत आणि त्याला 2-2 बँडेज लावलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी की मी एकीकडे पाणी गरम करायला ठेवले की आता हे पाणी उकळले, त्याच्यामध्ये मी हे बटाटे घालणार आहे. तर ह्याच्यामध्ये मी पाणी उकळून घेतलेले पहिल्यांदा आणि मग त्याच्यामध्ये बटाटे घातलेत. थोडंसं याला अर्ध शिजवून घेणार आहे की जेणेकरून मला फ्राय करायला ते बरे पडतील. साधी सिंपल अशी रेसिपी आहे आणि करायला गेलं तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही. त्याच्यामुळे ते करणंही महत्त्वाचं आहे. तर हे मी पहिल्यांदा बटाटे थोडेसे अर्ध कच्चे शिजवणार आहे. कबूतर वाट बघत बसलेत की मला खायला कधी घालणार आहे म्हणून. स्वरा आण लवकर, टाक त्यांना खायला. इथे एवढं छान वातावरण झाले ना अक्षरशः, ते बघून मला भूक लागली. खरं मला भूक लागत नाही, पण हे बघून मला भूक लागायला लागली. टाक पटपट त्याने येऊ दे. आता त्यांना समजलंय खायला टाकलं म्हणून. असं नाही बरं, टाका पटकन, त्यांनी येऊ दे, खाऊ दे पटपट. आमच्या स्वतःचं खाण्यात टाकायचं चाललंय. त्यांनी येऊन सगळे करून गेले. आता ह्यांना खाण्यासाठी त्यांना यायचं तर आहे, पण घाबरतात ते. पण त्यासाठी मी खिडकी बंद करून घेणार आहे. येऊ दे त्यांना. तू रेकॉर्ड करणार का? आला बरं. तू साईड लाव, तुला घाबरतात ते. स्वरा तू साईड लावत, तुला घाबरतात ते. ते खायला यांची रोजची गर्दी असते. कबूतर आता खायला बसले. मला ते पूर्ण बाजूचे कबूतर इथे येतात वाटतं खायला. तर ते झालं तर त्यांचा खाण्याचा प्रश्न मिटला. आता मला भूक लागली खरं तर, आणि त्यासाठी मी आता माझे बटाटे अर्ध कच्चे म्हटलं तर अर्धे शिजलेले आहेत. हे तुम्ही बघू शकता. हे मी अर्धे असे बटाटे शिजवून घेतलेले. याच्यातनं सर्व पाणी काढून घेते मी आता. पोटॅटो चिली करणार आहे, त्यासाठी मला लागणारं साहित्य हे आहे. शिमला मिरची, थोडा कांदा घेतलाय. इथे काय काम आहे तुझं? हा ना, तिथे टाकले तर इथे येतात. तांदूळ संपलं ना म्हणून मी अजून टाक. हा टाक अजून.
तर हे मी घेतले तर शिमला मिरची, कांदा घेतला आहे, थोडंसं लसूण कापून घेतलं आहे. आणि हे जे मी घेतलं आहे हे मी मक्याचं पीठ घेतले, कॉर्न, हळद घेतली आणि घरातलं लाल तिखट आणि मीठ. तर हे घातलं आहे मी सगळं ह्याच्यामध्ये. आणि आता मी हे सगळं एकत्र करून थोडं या बटाट्यांमध्ये मिक्स करणार आहे. म्हणजे अशा प्रकारे मी हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी याच्यावरती पॅन ठेवले, तेल गरम करत ठेवते. आणि हे चांगलं तेल गरम झालं की याच्यातून मी फ्राय करून घेणार आहे. तर अशा प्रकारे हे तेल गरम झालंय. हे बटाटे खरं तर थोडेसे मोठे पाहिजे होते, तर तिने पहिल्यांदाच कटिंग केले. म्हटलं तर जाऊ दे, मोठे मोठे पीस असले म्हणजे कसं फ्राय करताना पटापट होऊन जातं. छोटे छोटं असल्यामुळे कसं होतं ते पटकन व्यवस्थित नाही इतकं होतं. तर अशा प्रकारे बटाटे हे मी शिजवून त्याला मक्याच्या पिठातनं त्याला मी काढून तिखट मीठ लावून फ्राय केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आता मी हे जे कांदा आहे, कांदा लसूण कांदा हे मी घालणार आहे. आणि गॅस फास्ट करून याला चांगलं फ्राय करून घेते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी शिमला मिरची पण घालणार आहे. आता जर मी बटाट्यामध्ये जर मीठ आणि तिखट घातलं आहे, पण मी फक्त याच्यापुरतं घातलं, याच्यासाठी नाही घातलेलं. त्याच्यामुळे याच्यामध्ये परत मी मीठ घालेन. तर ह्याला मी फ्राय करून घेते. आणि याच्यामध्ये घालते मी थोडंसं फक्त ह्याच्यापुरतं मीठ घालणार आहे, जे कांदा आणि शिमला मिरचीसाठीचं. नंतर त्याच्यामध्ये मी घालणार आहे हे रेड चिली सॉस घालणार आहे. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये घालणार आहे सोया सॉस घालणार आहे. जसं तिखट तुम्ही खाणार त्याच्यावरनं चिली सॉस मी घालू शकता. जर मला जास्त तिखट हवं आहे तर मी याच्यामध्ये बटाटे आहेत आणि बटाटे तसं तिखट शोषून घेतो, त्याच्यामुळे मी थोडंसं चिली सॉस थोडं जास्त घालणार आहे. आणि याच्यामध्ये थोडंसं मी थोडंसं तिखटपणा येण्यासाठी याच्यामध्ये मी लाल तिखट घालणार आहे. जी म्हणतात ना घाटी पद्धत जी आहे त्या पद्धतीने कसं माणसाला चटणीमध्ये खाल्याची चव येत नाही, तसं माझं आहे की किती पण रेसिपी भारी बनवते, पण मला त्याच्यामध्ये लाल तिखट पाहिजेच पाहिजे. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये घालणार आहे जे मी कॉर्नचं पीठ होतं त्याच्यामध्ये मी पाणी मिक्स केलं. आणि मगाशी ते थोडंसं उरलेलं होतं, तर त्याच्यामुळे याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट पण गेले आणि मीठ पण गेले. त्याच्यामुळे हे पीठ मी भिजवलं, पाणी घातले आणि त्याला ओलसर करून त्याच्यामध्ये घालते. छानच फ्लेवर आला. जसा पावसाने गोंधळ घातला आहे, तशीच माझी रेसिपी इथे
छान अशी जुळली आहे. आणि हे छान असं घट्ट असं झालेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये मी जे आलू फ्राय केलेले आहेत ते मी ह्याच्यामध्ये घालेन. आणि याला मी चांगलं मिक्स करेन जेणेकरून सगळं एकजीव झालं पाहिजे. आणि तुम्हाला जर वाटत असेल की ह्याच्यामध्ये जर मी चायनीज पद्धतीने जर मी करायचं जर म्हटलं तर ह्याच्यामध्ये तुम्ही कांदाची पात जी आहे ती वरण घालू शकता. जी मी आता माझ्याकडे अवेलेबल नाही आहे तर नाही घालत ते मी माझ्या पद्धतीने केले. ह्याच्यामध्ये मी सांगितलं घाटी मसाला जो आमचा घाटावरचा आहे. घाटी मसाला म्हणजे जे घरामध्ये लाल तिखट असतं ते मी यात घातलेलं आहे. का तर मला टेस्ट मला किती जरी काही जरी झाली तरी माझ्या पद्धतीनेच लागतं. त्यामुळे जी आहे ती तुम्ही तुमच्या पद्धतीने याच्यामध्ये लाल तिखट न घालता करू शकता. अशा प्रकारे ही माझी पोटॅटो जी ह्यांच्या भाषेमध्ये म्हटलं तर पोटॅटो चिली पोटॅटो रेडी आहे. आणि माझ्या मते म्हटलं तर पोटॅटो फ्राय झालेला आहे. तर अशी माझी रेसिपी ही रेडी झाली. आणि हिला तुम्ही गरमागरम खाऊ शकता. तर कबुतरांनी सगळं संपून ही तिसरी टाइम यांना खायला घातलेलं आहे. हे खूप माझ्यासाठी जिद्दी कबूतर आहेत बघ, न घाबरता इथेच उभे आहेत. आणि इथे पावसाने एवढा धुमाकूळ घातलाय ना, अक्षरशः पूर्ण वातावरण थंड झाले. आणि त्याच्यामध्ये ही गरमागरम खायचं म्हटल्यावरती माझ्या तोंडाकडे स्वरा का बघते. स्वरा जे मी बनवलंय त्यांच्या भाषेमध्ये मी सांगते की कधीच मला तेच मध्ये मम्मी पोटॅटो चिली चिली पोटॅटो काही जरी झाले तर ते बटाट्यापासून बनवलेलं आहे. बटाट्याचा कीस असो, बटाट्याची भाजी असो, बटाटा वडा असो, शेवटी बटाटाच आहे ना. तर ह्यांच्या भाषेमध्ये म्हटलं तर चिली पोटॅटो रेडी आहे. तर मी आता सर्व करते. आणि गरम गरम आता चहा बनवून मी आता खाऊन घेणार आहे. तर अशा प्रकारे हे चिली पोटॅटो रेडी आहे. तुम्ही बघू शकता स्पायसी अशी रेसिपी झाली जी मी नाही कधी करत, पण यांच्यासाठी मला करावी लागते. अशा स्पायसी असे पोटॅटो आता मी बनवलेले आहेत. तर तुम्ही पण एकदा करून बघा. अशी रेसिपी म्हणण्यापेक्षा असं मी जे स्पायसी जी बनवले की मी जास्तीत जास्त नाही बनवत. आणि जास्तीत जास्त माझ्या रेसिपी या पूर्ण मेंटेन राहण्यावरच्या असतात की ज्या खूप डाईटसाठी असतात. आणि त्याच्यामुळे ही रेसिपी माझ्याकडनं अशक्य अशी गोष्ट होती, पण मी या मुलींसाठी म्हणून शक्य केली की कधीतरी असं खाल्लं गेलं पाहिजे. जास्तीत जास्त आता मी असं नाही म्हणते की डाएट करण्यापेक्षा जास्तीत जास्त आपण रेस्ट नाही केली पाहिजे. कारण की जितकं शरीर धावतं असतं तितकं शरीराला म्हणजे एनर्जी राहते. त्याच्यामुळे डाएट करण्यापेक्षा धावतं शरीर राहणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे काही खाल्लं तरी काही इश्यू होत नाही. फक्त इतकंच की आपण लिमिटमध्ये खाऊन लिमिटमध्ये प्रत्येक गोष्ट जितकं हाय लेवलचं खाणार तितक्या हाय लेवलची एनर्जी पाहिजे असेल तर हाय लेवलची तुम्ही लोड स्वतःवरती केला पाहिजे. की धावून किंवा सकाळी पळून जाऊन येऊन हे करून या गोष्टीतनं काही हे होत नाही. जे आहे ते आपल्यावर डिपेंड असतं. आपलं मन घट्ट करून आपण ज्या गोष्टी करतो त्या गोष्टी कधीच सक्सेस होत नाही असं शक्य नाही. प्रत्येक गोष्टीला जिथे प्रत्येक गोष्ट जी घडते त्याच्या मागे मार्ग असतो. त्याच्यामुळे असं नसतं कोणतीच गोष्ट अशक्य नसते. प्रत्येक गोष्ट ही शक्य होण्यासाठीच आलेली असते आणि आपल्याकडनं ती करून आपण दाखवली गेली पाहिजे. अशक्य गोष्ट माणूस म्हणते की अशक्य ते शक्य करणं आपल्या हातात असतं. त्याच्यामुळे पुढे मी काहीच बोलणार नाही. जे आहे ते आहे आणि आपल्या हातात सर्व गोष्टी आहेत. जे आपण करू तेच म्हणतात ना, पेरलं ते उगवतं, तेच आहे हे पण. आणि त्याच्यामुळे डाएट फ्री राहायचं असेल तर सगळं आपल्या मनावरती आहे. त्यामुळे कोणतीही गोष्ट करण्यामागे आपलं मन किती घट्ट आहे हे महत्त्वाचं आहे. आणि मन घट्ट करून जर तुम्ही पुढे चालत असाल तर कुठलीच गोष्ट अशक्य नाही. त्यामुळे हॅप्पी राहा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मी तिथेच परत येणार आहे. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि रील्सला माझे व्ह्यू खूप छान येतात, तसंच माझ्या या व्हिडिओजला पण आले पाहिजेत असं मला वाटतं. आणि सर्वांनी माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि मी ज्या केलेल्या रेसिपी आहेत त्या ट्राय करण्याचा प्रयत्न तरी करा. का तर की खूप
लोक बिझी असतात, त्याच्यामुळे बिझीमधनं आपण 2 टाइम तरी जेवतो. तर त्यातनं एखादी रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा आणि नक्की करा. माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. तर माझं हे बनवलेलं जे आहे ते थंड होण्याच्या आत मी खाणार आहे, ट्राय करणार आहे. तर हा व्हिडिओ मी इथे संपवते आणि टाटा बाय बाय, सी यू.